वेलकम स्टुडंट्स. आज आपण IUPAC नेम सिस्टीमला सुरुवात करत आहोत. IUPAC नेम सिस्टीमलाच जिनिवा नेम सिस्टीम असं पण म्हटलं जातं. IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर IUPAC नेम सिस्टीममध्ये 5 कंपोनंट्स असतात. कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या IUPAC नेममध्ये जास्तीत जास्त 5 कंपोनंट्स किंवा 5 पार्ट्स असतात. त्यातला खूप महत्त्वाचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो रूट वर्ड. कुठल्याच ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नेम हे रूट वर्ड शिवाय पूर्णपणे होऊच शकत नाही, पूर्ण होऊच शकत नाही. मग रूट वर्ड हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. या रूट वर्डच्या आधी येणारे जे पार्ट्स असतात त्यांना म्हटलं जातं प्रिफिक्सेस. प्री म्हणजे आधी, फिक्स करणे म्हणजे जोडणे. तर प्रिफिक्सेस म्हणजे आधी जोडलेले पार्ट प्रिफिक्सेस. आणि रूट वर्ड नंतर जे पार्ट जोडले जातात त्यांना म्हटलं जातं सफिक्सेस. रूट वर्डच्या आधी येणारे प्रिफिक्सेस, रूट वर्डच्या नंतर येणारे सफिक्सेस. जसं एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असेल अनिकेत आणि जर तो लिहित असेल चिरंजीव अनिकेत, तर चिरंजीव हे जे आहे अनिकेत नावासाठी प्रिफिक्स झालं. किंवा तो लिहित असेल अनिकेत कुमार, तर कुमार हे अनिकेत शब्दासाठी असलेलं सफिक्स असेल. तर रूट वर्ड नंतर येणारे जे पार्ट्स असतील ते सफिक्सेस आणि रूट वर्डच्या आधी जे पण आपण लिहिणार त्यांना म्हणणार प्रिफिक्सेस. प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस हे दोनही 2 प्रकारचे असतात. प्रिफिक्सेस 2 प्रकारचे आणि सफिक्सेस सुद्धा 2 प्रकारचे. आणि दोघांनाही आपण सेमच टाईपनी म्हणत असतो, प्रायमरी आणि सेकंडरी. मात्र सिक्वेन्सली लिहिताना प्रिफिक्सेस आधी सेकंडरी प्रिफिक्स लिहावा लागतो. सेकंडरी प्रिफिक्स आणि त्याला आपण 2 डिग्री प्रिफिक्स असं पण लिहितो. सेकंडरी प्रिफिक्स आणि प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्सला आपल्याला 1 डिग्री प्रिफिक्स असं पण लिहिता येतं. शॉर्ट मध्ये आपण 1 डिग्री पी असं पण लिहितो प्रायमरी प्रिफिक्स. तसंच सफिक्सेस सुद्धा 2 प्रकारचे. मात्र लिहिताना रूट वर्डच्या जवळ जो असेल तो असतो प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स आणि प्रायमरी सफिक्स म्हणजे 1 डिग्री सफिक्स. आणि सर्वात शेवटी जो पार्ट येईल तो म्हणजे सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स म्हणजे 2 डिग्री सफिक्स. तर कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या IUPAC नेम मध्ये मॅक्झिमम हे 5 पार्ट्स येतात. आणि या 5 पार्ट्सला आपण एकत्रितपणे सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, रूट वर्ड, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स या सिक्वेन्स मध्ये लिहिलं म्हणजे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नेम तयार होतं. मग सेकंडरी प्रिफिक्सेस, प्रायमरी प्रिफिक्सेस, रूट वर्ड, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स कशासाठी वापरायचं आणि काय म्हणून वापरायचं ते सविस्तर पाहूया. पहिला जो पार्ट आहे तो आहे सेकंडरी प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्स हा स्पेशली सबस्टिट्युएंट्स साठी यूज केला जातो. सबस्टिट्युएंट्स म्हणजे काय, तर एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हायड्रोकार्बन मधनं एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम जातो आणि त्याच्या बदल्यात दुसरा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम येतो, तेव्हा येणारा जो ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम असेल त्याला आपण म्हणतो सबस्टिट्युएंट्स. मग आता हे सबस्टिट्युएंट्स 2 प्रकारचे असतील किंवा सेकंडरी प्रिफिक्सेस पुन्हा एकदा 2 वेगळ्या वेगळ्या पार्टसाठी यूज केले जातात. पहिला पार्ट म्हणजे हायड्रोकार्बन रॅडिकल्स. हायड्रोकार्बन रॅडिकल्स साठी यूज होणारे सेकंडरी प्रिफिक्सेस. आणि दुसरा पार्ट म्हणजे सेकंडरी फंक्शनल ग्रुपसाठी. सेकंडरी फंक्शनल ग्रुप्स किंवा
त्याला आपण म्हणतो लो प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप्स. सेकंडरी प्रिफिक्सेस हे दोन वेगळ्या पार्टमध्ये आपण बघू शकतो. एक पार्ट म्हणजे हायड्रोकार्बन रॅडिकल साठी यूज होणारे सेकंडरी प्रिफिक्सेस आणि दुसरा पार्ट म्हणजे सेकंडरी फंक्शनल ग्रुप, लो प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप किंवा लेस इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप्स त्याला म्हणतो आपण, किंवा फंक्शनल ग्रुप्स विच आर प्रेझेंट ॲट द लोअर पोझिशन इन सिनियरिटी टेबल. सिनियरिटी टेबल आहे फंक्शनल ग्रुपचा, त्याच्या लोअर पोझिशनला असलेले फंक्शनल ग्रुप, सेकंडरी फंक्शनल ग्रुप्स. तर हायड्रोकार्बन रॅडिकल्स म्हणजे काय, तर जी सिलेक्टेड चेन आहे. ऍक्च्युली कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नेम देत असताना पहिला आपला रूल असतो, म्हणजे पहिली जी स्टेप असते ती असते सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑर लार्जेस्ट रिंग ऑफ कार्बन ॲटम्स. मग ती जी लॉंगेस्ट चेन आहे किंवा लार्जेस्ट रिंग आहे त्या सिलेक्टेड चेनच्या, सिलेक्टेड रिंगच्या बाहेर ब्रँचिंगच्या फॉर्ममध्ये जे हायड्रोकार्बन रॅडिकल्स असतील त्यांना आपण सेकंडरी प्रिफिक्सेसच्या फॉर्ममध्ये लिहित असतो. समजा एखादा पार्ट असेल CH3 तर त्याचा सेकंडरी प्रिफिक्स असेल मिथिल, CH2CH3 किंवा C2H5 साठी सेकंडरी प्रिफिक्स असेल इथिल, C6H5 असेल तर त्याला आपण लिहितो फिनिल, CH2 C6H5 असेल तर त्याला आपण लिहितो बेन्झिल, CH डबल बॉन्ड CH2 असेल तर त्याला त्या रॅडिकलला लिहितो आपण व्हिनिल, किंवा CH2 CH डबल बॉन्ड CH2 असेल तर त्याला आपण लिहितो अलील. तर असे हायड्रोकार्बन रॅडिकल्स जे असतील चेनच्या बाहेर ब्रँचिंगच्या फॉर्ममध्ये त्यांना आपण काही स्पेसिफिक सेकंडरी प्रिफिक्सेस यूज करत असतो. तर जास्तीत जास्त आपल्याला ह्यांचं काम पडतं, ह्याच्यापेक्षा जास्त काम पडत नाही. इन जनरल आपल्याला मिथिल, इथिल, अल्किल ग्रुपचं काम जास्त पडतं. फार रेअरली आपण फिनिल, बेन्झिल, व्हिनिल किंवा अलील असले सेकंडरी प्रिफिक्सेस स्टेट बोर्डासाठी येतात. बाकी JEE साठी किंवा नीट साठी तर कुठले पण घेऊ शकतात. आता सेकंडरी फंक्शनल ग्रुप्स साठी असलेले सेकंडरी प्रिफिक्सेस, ऍक्च्युली जे पण फंक्शनल ग्रुप्स आहेत सगळ्या फंक्शनल ग्रुप्सला एका खाली एक प्रायोरिटी ऑर्डरने लिहिल्यावर एक सिरीज तयार होते. त्या सिरीजला आपण सिनियरिटी टेबल म्हणतो, प्रायोरिटी ऑर्डर ऑफ फंक्शनल ग्रुप्स असं म्हणतो. मग जे फंक्शनल ग्रुप त्या सिनियरिटी टेबलमध्ये अप्पर पोझिशनला येतात त्यांना आपण म्हणतो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप किंवा पॅरेंट फंक्शनल ग्रुप, आणि खालच्या साईडला लोअर पोझिशनला जे येतील त्यांना आपण म्हणतो सेकंडरी फंक्शनल ग्रुप, लेस इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप किंवा लो प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप. तर प्रत्येक फंक्शनल ग्रुपसाठी दोन प्रकार असतात, एक म्हणजे सेकंडरी प्रिफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एकच फंक्शनल ग्रुप असेल तर, जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एकच फंक्शनल ग्रुप असेल तर आपण सेकंडरी सफिक्स यूज करत असतो, सेकंडरी प्रिफिक्स त्याच्यासाठी यूज होत नाही. त्याच्यासाठी आपण इफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन ओनली वन फंक्शनल ग्रुप वी यूज ओनली सेकंडरी सफिक्स विथ सम एक्सेप्शनल केसेस. काही एक्सेप्शनल केसेस आहेत जसं एक्सेप्ट अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड साठी सेकंडरी सफिक्स नाहीच आहे, किंवा इथर्स साठी आपल्याला सेकंडरी सफिक्स यूज करता येत नाही. इथरला रिप्रेझेंट करतो आपण ROR'. आणि नायट्रो अल्केन्स हे तीन फंक्शनल ग्रुप्स आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला सेकंडरी सफिक्स यूज करता येत नाही. त्यांच्यासाठी आपल्याला फक्त सेकंडरी प्रिफिक्सच यूज करता येईल. यांच्यासाठी आपल्याला सेकंडरी प्रिफिक्सच यूज करावा लागतो. इतरांसाठी आपण सेकंडरी सफिक्स यूज करतो. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये पॉलीफंक्शनल कंपाऊंड असेल तर, पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप्स असतील तर, सिनियरिटी टेबल मध्ये सर्वात वरचा जो असेल
एक फंक्शनल ग्रुप, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप किंवा पॅरेंट फंक्शनल ग्रुप, त्याच्यासाठी आपण सेकंडरी सफिक्स यूज करणार आणि बाकी सगळ्यांसाठी ऑल अदर रिमेनिंग साठी आपण सेकंडरी प्रिफिक्स यूज करणार. समजा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स आहेत, एक आहे COOH आणि आणखी एक फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल OH. मग आता सिनियरिटी टेबल जर आपण बघितला, सिनियरिटी टेबल काय असतो आणि तो कसा पाठ करायचा त्याची ट्रिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग सिनियरिटी टेबलमध्ये COOH फंक्शनल ग्रुप जो आहे तो अप्पर पोझिशनला आहे, हायर अप आहे. मग हा जो COOH आहे त्याच्यासाठी आपण सेकंडरी सफिक्स यूज करणार आणि ते असतं OIC ऍसिड. प्रत्येक फंक्शनल ग्रुपला सेकंडरी सफिक्स आणि सेकंडरी प्रिफिक्स आहे. हे तीन सोडले तर त्यांच्यासाठी सेकंडरी प्रिफिक्स. मग COOH हा पॅरेंट फंक्शनल ग्रुप आहे, कारण OH फंक्शनल ग्रुपच्या वरती पोझिशन COOH ला आहे. हा हायर अप असल्यामुळे याला सेकंडरी सफिक्स आपण यूज करणार. आपली गोष्ट सेकंडरी प्रिफिक्सच्या बाबतीत आहे, तर हा जो OH आहे याला आपण सबस्टिट्युएंट कन्सिडर करणार. हा पॅरेंट फंक्शनल ग्रुप, हा सबस्टिट्युएंट फंक्शनल ग्रुप. तर OH ह्या सबस्टिट्युएंट फंक्शनल ग्रुपसाठी सेकंडरी प्रिफिक्स म्हणून आपल्याला हायड्रॉक्झी यूज करावं लागेल. सेकंडरी प्रिफिक्स हायड्रॉक्झी यूज करावं लागेल. मग एका ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स असले तर हायर अप असलेल्यासाठी सेकंडरी सफिक्स आणि लोअर पोझिशनला असलेल्यासाठी सेकंडरी प्रिफिक्स. समजा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तीन फंक्शनल ग्रुप्स आहेत, कितीही असू शकतात, 3, 4 काय असतील. तर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तीन वेगळे वेगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत. समजा एक फंक्शनल ग्रुप आहे COOH, दुसरा फंक्शनल ग्रुप आहे OH, तिसरा फंक्शनल ग्रुप आहे NH2, चौथा फंक्शनल ग्रुप आणखी एक घेऊया वाटल्यास Br, अल्किल हॅलाइड मधला हॅलोजन. मग आता जर एका ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये पॉलिफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये हे 4 फंक्शनल ग्रुप आहे. काय करायचं, याच्यामध्ये सिनियरिटी टेबल मध्ये बघायचं, जो सर्वात वरती असेल, अप्पर पोझिशनला असेल, त्या अप्पर पोझिशनला असलेल्या फंक्शनल ग्रुपला पॅरेंट फंक्शनल ग्रुप पकडायचं आणि ह्या पॅरेंट फंक्शनल ग्रुपसाठी फक्त एका फंक्शनल ग्रुपसाठी हायएस्ट पोझिशनला जो फंक्शनल ग्रुप आहे फक्त त्याच्यासाठी आपण सेकंडरी सफिक्स यूज करणार OIC ऍसिड. आणि बाकी सर्वांसाठी जे उरलेले फंक्शनल ग्रुप असतील, जेवढे उरलेले असतील तेवढे सगळे 2, 3, 4 काय असतील ते, या सर्वांसाठी हे सबस्टिट्युटेड फंक्शनल ग्रुप्स आहेत, सबस्टिट्युएंट्स आहेत आणि या सर्वांसाठी आपल्याला सेकंडरी प्रिफिक्स यूज करावं लागेल. मग आता एक टेबल आहे, पुन्हा तो टेबल पाठ करायला लागेल की या फंक्शनल ग्रुपचा सेकंडरी सफिक्स काय, सेकंडरी प्रिफिक्स काय. OH ग्रुपचा सेकंडरी प्रिफिक्स असतो हायड्रॉक्झी, OH ग्रुप साठी असेल हायड्रॉक्झी, NH2 साठी असतो अमिनो, ब्रोमीन साठी असतो ब्रोमो. मग हे जे सेकंडरी प्रिफिक्सेस आहेत यांना आपण लोकंड सोबत अल्फाबेटिकल ऑर्डरनी अरेंज करत असतो. तर हा होता पहिला पार्ट, सेकंडरी प्रिफिक्सेस. सेकंडरी प्रिफिक्सेस नंतरचा जो पार्ट आहे तो आहे प्रायमरी प्रिफिक्सेस. सेकंड पार्ट IUPAC नेम सिस्टीम मधला प्रायमरी प्रिफिक्सेस. प्रायमरी प्रिफिक्सेस. आता हे जे प्रायमरी प्रिफिक्सेस आहेत हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतात. एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲलिफॅटिक नेचरचा आहे का सायक्लिक नेचरचा आहे हे रिप्रेझेंट केल्या जातं. आपल्याला माहिती आहे डिपेंडिंग ऑन स्ट्रक्चर देर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि दुसरे सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सायक्लिक मध्ये ॲरोमॅटिक सोडले तर बाकी सगळे. तर ॲलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील तर आपल्याला प्रायमरी प्रिफिक्सची गरज पडत नाही. ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असतील
तर नो नीड टू यूज प्रायमरी प्रिफिक्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲलिफॅटिक असेल, ओपन चेन असेल तर त्यासाठी आपल्याला प्रायमरी प्रिफिक्स लावायची गरज पडत नाही. मग कंपाऊंड जर सायक्लिक असेल तर मात्र आपल्याला प्रायमरी प्रिफिक्स यूज करायला लागतं. सायक्लिक कंपाऊंड पुन्हा दोन प्रकारचे, मोनोसायक्लिक कंपाऊंड्स आणि बायसायक्लिक कंपाऊंड्स. मोनोसायक्लिक नावच सांगते, मोनो म्हणजे सिंगल, सिंगल सायकल असेल तर मोनोसायक्लिक, आणि दोन रिंग स्ट्रक्चर असतील तर त्याला आपण म्हणतो बायसायक्लिक. ऑर्गॅनिक कंपाऊंड पुन्हा सायक्लिक असतील तर मोनोसायक्लिक आणि बायसायक्लिक. दोन रिंग असतील तर बायसायक्लिक, एकच रिंग असेल तर मोनोसायक्लिक. मोनोसायक्लिक कंपाऊंड साठी आपण एकच प्रिफिक्स यूज करतो, प्रायमरी प्रिफिक्स एकच यूज करतो, ते म्हणजे सायक्लो. मात्र बायसायक्लिक कंपाऊंड पुन्हा एकदा दोन प्रकारचे असतात. जर दोन रिंग मध्ये एकच कार्बन ॲटम कॉमन असेल तर, आणि दोन रिंग स्ट्रक्चर मध्ये दोन कार्बन ॲटम कॉमन असतील तर. हॅव्हिंग बायसायक्लिक कंपाऊंड हॅव्हिंग वन कॉमन कार्बन ॲटम, हॅव्हिंग वन कॉमन कार्बन ॲटम, आणि बायसायक्लिक कंपाऊंड्स हॅव्हिंग टू कॉमन कार्बन ॲटम्स. दोन कार्बन ॲटम्स कॉमन असतील तर. एकच कार्बन ॲटम कॉमन असलेले म्हणजे कसे, अशा टाइपचे. वरती एक 3 मेंबर्ड रिंग आहे आणि खाली पण एक 3 मेंबर्ड रिंग आहे, दोघांमध्ये एक कार्बन ॲटम कॉमन आहे. समजा एक 4 मेंबर्ड रिंग असेल, एक 5 मेंबर्ड रिंग आहे. आता खालची जी आहे ती 4 मेंबर्ड रिंग आहे, वरची 5 मेंबर्ड रिंग आहे, दोघांमध्ये एकच कार्बन ॲटम कॉमन आहे. मग अशा प्रकारच्या कंपाऊंड्सला, बायसायक्लिक कंपाऊंडला आपण लिहितो स्पायरो. जो प्रायमरी प्रिफिक्स आहे तो असतो स्पायरो. आणि जर दोन रिंग मध्ये दोन कार्बन ॲटम कॉमन असतील तर, दोन रिंग आहे, इकडची 4 मेंबर्ड रिंग आहे, इकडची 3 मेंबर्ड रिंग आहे, दोघांमध्ये दोन कार्बन ॲटम कॉमन आहे, किंवा इकडची पण 4 मेंबर्ड रिंग, तिकडची पण 4 मेंबर्ड रिंग, अशा प्रकारचे जर असतील सायक्लिक कंपाऊंड, बायसायक्लिक कंपाऊंड, तर त्याच्यासाठी आपण यूज करत असतो बायसायक्लो. याच्यासाठी आपण यूज करतो बायसायक्लो, स्पायरो किंवा बायसायक्लो. ठीक आहे. तर आपल्याला महाराष्ट्र बोर्डसाठी हे स्पायरो, बायसायक्लो वगैरे विचारत नाही, मात्र नीट आणि जेई साठी ते ऍप्लिकेबल असेल. तर हे होते प्रायमरी प्रिफिक्सेस. पहिला पार्ट बघितला आपण. सेकंडरी प्रिफिक्सेस ते सबस्टिट्युएंट्स साठी असतात, काही हायड्रोकार्बन रॅडिकल साठी आणि काही लोअर प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप साठी. सेकंड कंपोनेंट होता प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स हा स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲलिफॅटिक नेचरचा असेल, ओपन चेनचा असेल तर आपल्याला प्रायमरी प्रिफिक्स यूज करायची गरज पडत नाही. मात्र तो जर सायक्लिक असेल तर दोन प्रकारचे, मोनोसायक्लिक आणि बायसायक्लिक. मोनोसायक्लिक असेल तर फक्त सायक्लो, आणि बायसायक्लिक असेल तर मात्र कधीतरी स्पायरो किंवा बायसायक्लो. एकच कॉमन कार्बन ॲटम असेल तर स्पायरो, दोन कार्बन ॲटम कॉमन असतील तर बायसायक्लो. तिसरा महत्वाचा जो मधला पार्ट आहे तो आहे रूट वर्ड. तिसरा कंपोनेंट आहे रूट वर्ड. तर सिलेक्टेड चेन मध्ये किंवा सिलेक्टेड रिंग मध्ये कार्बन ॲटमची संख्या किती आहे यावर आधारित आपण रूट वर्ड सिलेक्ट करत असतो. 10th पर्यंत आपण अल्केन्स पाठ केलेले असतात. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. मग त्याच्यातला फक्त एंडिंग ANE कट केला का उरलेला जो पार्ट आहे तो म्हणजे रूट वर्ड. जसं एक कार्बन ॲटम असेल तर त्यासाठी आपण यूज करतो मिथ, 2 कार्बन ॲटम साठी इथ, 3 कार्बन ॲटम साठी प्रोप, 4 कार्बन ॲटम असतील तर ब्यूट, 5 कार्बन ॲटम साठी पेंट, 6 कार्बन ॲटम साठी हेक्स, 7 कार्बन ॲटम असतील तर हेप्ट, 8 कार्बन ॲटम साठी ऑक्ट,
9 कार्बन ॲटम साठी नोन, 10 कार्बन ॲटम असतील तर डेक, 11 कार्बन ॲटम साठी अनडेक आणि 12 कार्बन ॲटम पर्यंत डोडेक. 12 कार्बन ॲटम साठी डोडेक. आपल्याला 12 कार्बन ॲटम पर्यंत सफिशियंट आहे, त्याच्या पुढचे एवढे काय विचारत नाही. तर रूट वर्ड हा किती मोठी रिंग आहे, किती मोठा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, पॅरेंट हायड्रोकार्बन किती मोठा आहे ते रिप्रेझेंट करत असतो. रूट वर्ड नंतर येणारा जो पार्ट आहे तो आहे प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स हा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन रिप्रेझेंट करतो. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन इन सिलेक्टेड चेन ऑर रिंग. जी लॉंगेस्ट चेन पॅरेंट हायड्रोकार्बनची चेन आपण सिलेक्ट केलेली आहे किंवा रिंग सिलेक्ट केलेली आहे ती किती अनसॅच्युरेटेड आहे हे रिप्रेझेंट करणारा पार्ट म्हणजे प्रायमरी सफिक्स. सिलेक्टेड चेन मध्ये सगळे कार्बन ॲटम सिंगली बॉन्डेड असतील तर प्रायमरी सफिक्स असतो ANE. जर एका ठिकाणी कुठेतरी डबल बॉन्ड असेल तर प्रायमरी सफिक्स असतो ENE. 2 ठिकाणी डबल बॉन्ड असतील तर मग डाय ENE. फक्त एवढंच न लिहिता जसं आपण ANE च्या ऐवजी ENE लिहिलं, मग 2दा डबल बॉन्ड असेल तर डाय ENE न लिहिता A राहू द्यायचा, फक्त NE च्या ऐवजी डाय ENE लिहायचे. NE च्या ऐवजी डाय ENE लिहायचे आणि A ला रिटेन करायचे. A जसाच्या तसा राहू द्यायचा आहे. A डाय ENE. एका ठिकाणी कुठेतरी ट्रिपल बॉन्ड असेल तर सेकंड जो प्रायमरी सफिक्स आहे तो असतो YNE. आणि 2 ठिकाणी जर ट्रिपल बॉन्ड असेल तर नुसतं डाय YNE लिहायच्या ऐवजी आपण A रिटेन करतो आणि त्याचं नाव लिहितो A डाय YNE. 3 वेळा डबल बॉन्ड असेल तर A ट्राय ENE. 3 वेळा ट्रिपल बॉन्ड असेल तर A ट्राय YNE. या टाईपने आपण लिहित असतो. तर हा झाला प्रायमरी सफिक्स. आणि एक शेवटचा कंपोनेंट म्हणजे सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप साठी किंवा पॅरेंट फंक्शनल ग्रुप साठी असतो. शेवटचा पार्ट सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स इज यूज्ड फॉर पॅरेंट फंक्शनल ग्रुप. त्यालाच म्हणतो आपण सिनियर फंक्शनल ग्रुप किंवा हायर प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप. हायर प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप. तर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एकच फंक्शनल ग्रुप असेल, ओनली 1 फंक्शनल ग्रुप, तर त्यासाठी आपण फक्त सेकंडरी सफिक्स यूज करत असतो, सेकंडरी प्रिफिक्स यूज करत नाही. पुन्हा एक्सेप्शनल केसेस आहेतच. अल्किल हॅलाइड असेल किंवा इथर असेल आणि नायट्रो अल्केन असतील तर यांच्यासाठी आपल्याला सेकंडरी सफिक्स यूज न करता सेकंडरी प्रिफिक्सच यूज करावा लागेल. जर ऑर्गॅनिक कंपाऊंड हा पॉलीफंक्शनल कंपाऊंड असेल, पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर मात्र जो पॅरेंट फंक्शनल ग्रुप आहे हायर अप विच इज प्रेझेंट इन हायर अप पोझिशन इन सिनियरिटी टेबल. सिनियरिटी टेबल मध्ये सर्वात वरच्या पोझिशनला जो असेल तो पॅरेंट फंक्शनल ग्रुप, त्याच्यासाठी सेकंडरी सफिक्स आणि उरलेले जे आहेत सर्व त्यांच्यासाठी रिमेनिंग ऑल, त्यांच्यासाठी सेकंडरी प्रिफिक्सेस. तर पॉलीफंक्शनल कंपाऊंड साठी एकच पॅरेंट फंक्शनल ग्रुप असेल, त्याच्यासाठी सेकंडरी सफिक्स. पॅरेंट फंक्शनल ग्रुप म्हणजे हायर प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप किंवा सिनियरिटी टेबल मध्ये अप्पर पोझिशनला जो असेल तो फंक्शनल ग्रुप. फक्त एका फंक्शनल ग्रुप साठी सेकंडरी सफिक्स आणि उरलेल्या सगळ्या फंक्शनल ग्रुप साठी सेकंडरी प्रिफिक्स. आता
सेकंडरी सफिक्स लावत असताना जर सेकंडरी सफिक्स हा ए ई आय ओ यू वाय ने स्टार्ट होत असेल तर प्रायमरी सफिक्स मधला एंडिंग ई इज ओमिटेड, एंडिंग ई इज रिमूव्ड. सेकंडरी सफिक्स प्रत्येक फंक्शनल ग्रुप साठी सेकंडरी सफिक्स असेल काही बघूयात आपण. OH फंक्शनल ग्रुप साठी असेल OL. अल्डिहायडिक फंक्शनल ग्रुप साठी सेकंडरी सफिक्स असतो AL. सायनाइड साठी असतं नायट्राइल किंवा सायनाइड. तर काही आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतले किंवा NH2 असेल तर त्याच्यासाठी असतं अमाइन. हे काही सेकंडरी सफिक्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्याच्यामध्ये हा जो अल्कोहोलचा सेकंडरी सफिक्स आहे O पासून स्टार्ट होतो. अल्डिहाइडचा सेकंडरी सफिक्स A पासून स्टार्ट होतो. सायनाइडचा N पासून स्टार्ट होतो. अमाइनचा A पासून स्टार्ट होतो पुन्हा एकदा. मग ज्या फंक्शनल ग्रुपचे सेकंडरी सफिक्सेस AEIOUY नी स्टार्ट होतात त्यांच्यासाठी प्रायमरी सफिक्स मधनं शेवटचा ई जो असतो तो आपल्याला कट करायचा असतो. म्हणजे ANE असेल तर त्याच्यातला शेवटचा ई कट करायचा. ENE असेल तर फक्त EN राहू द्यायचा, शेवटचा ई कट करायचा असतो. आता अल्कोहोल असेल, अल्डिहाइड असेल, अमाइन साठी तो कट करावा लागेल. मात्र सायनाइड साठी सेकंडरी सफिक्स N पासून स्टार्ट होतो. मग इथे आपल्याला एंडिंग ई ओमिट करायची गरज नाही, है ना. डोंट रिमूव्ह एंडिंग ई फ्रॉम प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स मधनं एंडिंग ई रिमूव्ह करायचा नाही. तर हे 5 पार्ट्स जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नेम आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. मात्र त्यासाठी पुन्हा एकदा प्रत्येक फंक्शनल ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स ची लिस्ट, सेकंडरी प्रिफिक्स ची लिस्ट आणि सिनियरिटी टेबल एवढे 3 पार्ट्स आपल्याला पाठ केले तर मात्र ऑर्गॅनिक कंपाऊंड, कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचा IUPAC नेम आपल्याला अचूकपणे लिहिता येईल.